तुला सगळं माहित असं मला काय केलं तू त्याला गेली ना ती शेवटी. आता मी माहिती होतं, आता मला माहिती का ती पळूनच जाईन म्हणून. अरे पण तू मला सांग ती कमीत कमी असं काय तिचं काय चाललंय काय, आपण घरी लावलीच नसती शाळेत. मला काय माहिती एवढं करीन पोरगी म्हणून. मी सांगितलं होतं तिला समजून, असं नको बाई तसं. ती काय ऐकायलाच तयार नाही. अरे इज्जतांना गावात जायला नाक नाही राहिलं. काय करता, मी काय केलंय तेव्हा, माझी काही चुकच नाही याच्यामध्ये. मी तिला सांगितलं होतं बाई असं नको करू म्हणून. तिने जे करायचं ते माझ्या केलं. कानावर घालला ती ना, मग सांगितलं असतं तिला किंवा काही केलं असतं आपण. मला माहितीच नाही आता मग कसला उद्योग झाला. अजून शेजारी बाजारी कोणी काय नाही, काय तपास नाही काय नाही, तसं नाही माहिती कोणालाच काही. इतर आले कोणी ते ना सांगायचं काय गेली मामा तिकडे काय सांगायचं किंवा मावशीकडे सांग. मग आता काय करावं लागेल, आता नाही आल्यावर काय सांगायचं. आता काय नाही आल्यावर काय सांगते तेव्हा. पोलीस स्टेशन फोन आला मला, काय म्हणले म्हणजे ती इथं कोर्ट मॅरेजला येणार आहे डायरेक्ट रजिस्टर मॅरेज करायला. तर काय तिचं वय पूर्ण नाही, काहीच बोलू शकत नाही आपण. मग आता जायचं नाही, विषय सोडून द्यायचं तिथं. गेली ना गेली, ती ऐकणार आहे आता आपण नाही, गेल्यानंतर. ते नाही. येणार आहे माघारी, नाही येणार. नाम उपयोग आहे काही. अशी बी इज्जत गेली तशी बी गेली, हा मग म्हणजे काय. मिलीच आपल्यासाठी. गेली तर गेली तिच्या पद्धतीने जगून. पण मी घरात असते, तुम्ही बाहेर असता, तुम्हाला एवढं करायला बाहेर पाहिजे ना, म्हणजे- आपली पोरगी काय करते एवढं सुद्धा लक्ष ठेवायचं नाही. मी ती बाईने काय शाळेत घरातलं बघतो का? बघायचं बरं का तुला काय माहिती आहे करायचं. सगळं? हा एवढे रानच्या वस्तीला राहायचं, कुठं जाती पोरगी हे पण तुम्हाला आतापर्यंत कुणी गावातल्या माणसाने सांगितलं नाही का. ती गाडी तिला गाडी दिली, स्कूटी त्याच्यावर तिचा येत पण लक्ष कोणाचं असतं बाहेर, काय बघायचं काय आहे मला दुनिया? जर कोणी सांगितलं तरच मग मी मागं पाहिलं ना. तू सांगायला पाहिजे अशाच कुठं ना करते तेव्हा मी तिच्या मागे हिंडलो असतो. मला माहिती, तुला माहिती वर फवाड करून म्हणते परत मला माहिती. आपण माझी चूक काय आहे ह्याच्यामध्ये, मी समजून तू एवढी सांगितलं. चूक आहे की तू मला सांगितलं नाही. काय काय सांगायचं काय काय सांगा, मी अशी महत्व होतं का नव्हतं. असं तर महत्वाचं नाही. ऐकल्यावर काय करता, बाप तसला आणि पोरगी त्या ताराची. आईला एका घरातून सारखी. काम उरका हा, घरातल्या कामावर काय गावातली माणसं येतात का काय घरातली कामं करायला. दिवसभर हा? लय कामाची पडली. मग आता काय करायचं, काय म्हणणं आहे तुमचं. मी काय सांगितलं डायरेक्ट तुला. आणि मी तर नाही जाणार पोलीस स्टेशनला, ते तुमचं तुम्ही बघा. ती अशी मेली माझ्यासाठी आणि तशी मेली. तुला लय पुळका होता ना तिचा. मग आता हा? मुलगी होती का, कोण होती माझी. माही नव्हती काय. पोटचं लेकरू पुळका तर राहणारच ना. मग गेली पळून लाड करून असं करून. तुझा लाड भावलाय. बरं माझाच भावला का, हा. मीच एकटी लाड करत होते ना. अरे पण ह्या अशा गोष्टी तुझ्या कानावर वगैरे तू सांगायचं काम होतं ना मला. का नाही सांगितलं तू. अहो मला वाटलं सुधरण, ती लहान हा आहे. लहान आहे, लहान आहे. 12वीला ती लहान आहे ती. हा मी तर काही जाणार नाही, काय नाही. तुला जायचं फक्त आणि तू तरी काय संबंध आला, जायचंच नाही. ऐका ना तुम्ही ना काय करा, पोलीस स्टेशनला जाऊ आपण एकदा. तिथे चौ घालून घ्यायची. नाही चव नाही घालायची, पण आणू ना तिला आपण घरी एकदा. काय मी नाही जाणार तुला. कोण आहे वैशू. हा ये ना. काय नाही बाई बसले. चल मी आलो 12 देऊ. हा. काय म्हणते? अगं तिकडे सापडत बसले मी तुझ्या घरामध्ये. इकडे नाही काय करते? बसले होते मी. काय झालं, कशाला रडते आता. गेली ना. काय नाही कामातले. अगं गेल्यावर काय येत असतात का पोरी. जाऊ दे, गेली तर गेली, आता काय. असं थोडीच असतं वैशू. आता तुला माहिती ना घरातलं काय आहे काय नाही. माझा किती जीव होता पोरीवर, पण त्या पोरीने नाही ऐकलं. अगं पण तू आणि तुझ्या नवऱ्याने चांगलं वळण लावलं असतं. आता रडून काय फायदा आहे. ती काय मागायला मारणार आहे का माझ्या नवऱ्याला रडती म्हणून. रडू नको आता. ते बघ, रडू नको. रडून काय फायदा आहे का मला सांग बरं. किती चव जायची लक्ष नाही. माझं चौथं जाणारच आहे, थोडीशी जाईल तुझ्या चव नाही का. जास्त नाही जाणार पण थोडी जाईल. पण असं नव्हतं करायला पाहिजे तिने. हा ना, तू वळण चांगलं लावलं असतं तर कशाला केलं आता असतं? काय झालं वळणाला माझ्या. मी काही चांगलं अगं, वळण नव्हते का लावत. तू वळण लावलं असतं, तुझ्या नवऱ्याने डॉक्टर नसती बसवली, ती पळून नसती गेली, तुम्हाला चुना लावून अशी. सगळं करत होते. शेक आपल्या गाडा इथे यायचं. खपल्या म्हणजे चांगलं सांगायला आले मी. आमच्या घरचे उद्योग काय म्हणजे पडले माझी तुला काय मैत्रीण- काय मैत्रीण समोर आला. बोलायला आले मैत्रीण. मैत्रीण सांग असं बोलतात काय. काय बोलले मी तिला सांगितलं वळण चौदा लावलं. मी ऐकत नव्हतो तिकडून. चौदा येईन थोडीच मग मी जाईन काय निवडीत वाईट जाईन. बोलले काही? गेले आमच्या तुम्हाला काय परिणाम पडत. अहो, पण मी वाईट काय बोलले तुमच्या का? घरचे गुन्हे होत तिकडे लोकांच्या घरचे आमच्या गुन्हे घरच्या झाले. म्हणजे आमच्या पोरी नाही पळून जात तुमच्या वाणी. हो, शांत. वळण हो, आहे का तुम- तुमच्या पोरीला जाऊ द्या ना तुम्हाला तुमच्या पहिले? मोठ्या. पण गेली आमची गेली हा? गेली. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे का बघ. बाई तुझा नवरा असा करतो ना म्हणूनच तुझी पोरगी पळून गेली असन. तुम्ही जाता तुमच्या घरी आता. तुमचं तोंड हे असलंय ना म्हणून तुमची पोरगी पळून गेली. हा, जाऊ दे, आमची गेली ना. चांगलाच चुना लावून गेली. बरं चुना. तुला मला लावला. हा. आमची इज्जत गेली तुम्हाला नाही काय फरक. काय रे कुठे तू? काय गेलतो गावात, चाललोय आता घरी. मी बी चाललोय घरी. नाना काय? कुठे चालले.
पुढे जाऊ चालू तुला घरी काय आमच्या करायचं नाव- कुठं जायचं नाही त्या माहित- टायमाला तुला लय असे हलवायची सवय रे घेण्या देण्याची तुम्ही काय आम्ही चांगलं पुढं बोलत नाही चाललो माणसाबरोबर. लगेच. आम्ही कुठं चाललो का ते लगेच बिळातल्या हात घेतो. नागावाने लगेच हा, फापड लय फापड. मागं तर तुमचं राहतोय. तोंड चांगले राहते का नाही तू का? आमचे तोंड आहेत ना लय गाठरावानी बोल आम्ही मी काय काय सकाळची परी ना खाऊन येतो बरं काय वेगळंच तुझं काय म्हणणे मी मी तीच म्हणतोय ना मग आडवलं म्हणजे काय तुम्हाला काहीतरी काहीतरी सांगायचं बोल. विषय तसा नाही माहिती अडवायचा. गावात काय झाली काय. तू काय नको सांगू गावात हे काय झालं? काहीतरी घोटाळा आता घालला आम्ही गावातून आलो तर ना गावात काय होत नाही हा काय म्हणतो? प्राणी म्हणजे घोटाळा घालणार घोटाळा घालतो तू तू वेगळं काहीतरी सांगशील ऐकूनच घेत नाही वेगळं नाही काय याच्या मनासारखं घडलं असेल कुठेतरी. डोक्यात येणार या संघ्याला ती त्या संघेली त्याचं तर लफडं एवढं झालं. जरा टाचतो याच्या हे मागं. डाळिंबात पकडे ती उसात पकडे ती परत तुम्हाला वाढायला या- पकडे या- याच्या डोक्यात याचा पाय बंद आहे करा युरबळ आता तुम्हाला सांगतो तुम्हाला खरं नाही लागणार तुम्ही आता आधीच सांगून बसला याचं तसं. तीच झाली तसली खरं काय तसलंच झाली काय झालं कारण चेअरमन माहिती हा. chairman. हा सरमडचे पोरगीच गेली पळून मी म्हणलं होतं तुला नक्की काहीतरी 100% वेळ घालणार याचं थोबाड सकाळच वर बघितलं तर काम नाही होत तुम्हाला नाही नाही याला अहो, हे ना जात- शंभर ना जायचं नाही 101% खरं आहे मी काही खोटं नाही सांगत चेअरमन लय तुला गावात कसं काय कुठून तपास लागलं माझा मित्र आहे ते पळून गेलेला मी हात बरं हसलो होतो मला त्यांनी फोन केला म्हणला मी असे असे तिकडच्या लोकांनी फोन केला हा. ना याची अशी अशी मुलगी होती माझ्या मित्रांनीच नेली पळून ती हा? हा जरा आम्ही तिकडे म्हणजे लांब लावला नाही पळलो. याला मित्रांनी सरळ सरळ कुत्रा आता मला काय माहिती तेच नेईन मी एकदा असं आणलं गावात त्याला आणि म्हणलं योय ना म्हणलं ही पोरगी करायची मला युट्यूब म्हटलं जाळीत ना ना मी याला त्यांना- उचलून नेलेलं जाऊ दे, कळालं. अगं, माझ्या मित्रांनी नेली काय कोणी काय नेली मी त्यांना सविस्तर मागितली होती ते मला म्हणले ते लायकीच नाही तुझं असंच नाही तसंच नाही आणि त्यावेळेस माझा मित्र होता त्यांनी घेतला असं एक काम मनावर कर ना त्यांनी मनावर घेतलं चल गेलं. बरं पुढं. त्याची आता ती ना लय बेकार त्याची लावू जराशी हा. बघून बन लय उड्या मारित होता. तिथे तुझा पुढा हा, इथून दोघं या मागून तुझा मी तोवर करतो सुरुवात त्याला आहे ना लय शिन करायचा अय, येऊ नको बरं का जरा चांगली चंगळ घे हे आता काय कमी घेईन काय तू गेलाय पुढे आता आपण मग हे ना बसलंय तिथं लय लय तोंड करते ती तुझा नावर बोलता धरते तो का लागेल माझ्या नवऱ्याचं नका सांगू माझा नवरा काय बाया घेऊन पळून नाही गेला तुमच्या पोरीवाणी हात धरून नाही गेला पोरगी गेली ना चुना लावून चांगला तुम्हाला तुला पडलंच काय पण एवढं काय नाही असं उकळ्या फुटायला लागल्यात काही निशा तुझा नवरा असा आहे ना म्हणून तुझी पोरगी पळून गेली असं ना ग तुझं नवरा आहे ना हा, घरात मी- तुम्हाला त्रास बरं, मी- करत असेल मी- नाही असं फाटक्या तोंडात ए, करून. बाई मीच पळून लावली तुला काय प्रॉब्लेम आहे का बघ ए, हा, मीच निशा, लावली. किती आई, अवघड आहे बाई काय बाप आहे का कोणी बघ. आकडे तुला देईन ठोका ठेवून तुम्हाला बाहेर कळतं का काय काय बोलू राहिलेत तुम्ही काय बोल राहिले बाई, मग याला काय सांगा आई, गेली काय बोलली नाही तुझी पोरगी पळून लावली तरी ते कशाला लावते पळून ते ग? अगं अरे, माझ्या जा ना तू. लग्न झालेत. काय लागली? आमच्या घरचं जुनं झालं काय आमची काम- काम काय होतं तुझं इकडे माझ्या बायको अरे मी 4 घर हिंडलोय तिकडं कुठं गेली आणि इथं पानवतारा करायला आली काय अहो, मैत्रिणीकडे आलते माझ्या काय मैत्रिणीकडे. काय विचारित होती तिला आता मग तिची पोरगी पळून गेली मग तिला दिलासा नको का द्यायला? हा जाऊ दे ना आपण. हसू हसू सांगत मला एक सांग तुला ह्या पंचायतीतून पडले काय त्यांची गेली ना पोरगी अहो पण मग नाही का मी का म्हणलं तुझी नाही गेली होती का? अहो मैत्रिणीला मैत्रीण असते ना हा म्हणून काय झालं म्हणले, ती- तुम्ही पळून गेले तिच्या कपड्यावर तसं आली नाही काय तसं तुझी? नाही तसं नाही झालं नाही हो तसं नाही झालं ती रडती, ती आहे ना जरा घरातच रडती. होती बाहेरच नव्हती आली दुख जरा आजारी पडल्यामुळे म्हणून घरात ना मग आमचं जुनं धुवायला राहिलं होतं मुलीला असं नोंद व्हायला अहो ते टाकून ठेवलं तिथे काय यांचं धुवायला आली होती? मी नाही कोणाला धुणं धुवायला अरे मोकळी. नको पडले ते भांडे धुणे. डोकं चालू नको ना तुला कोणी सांगितले ते उद्योग पण मी चांगलंच म्हणायला मी निशा वाईट बोलले का ग काही मी चांगलंच बोलले हे स्वतः अरे पण कुणाच्या घरी असं काल काय टाकलं लय असं माझ्या वाटते काय पण फुकटचं दिलंय म्हणजे काही नसते बोलायचं काय बोलले हो मी फक्त काय- म्हणलं तुमची पोरगी पळून गेली हा मग अजून काय राहिली म्हणायचो त्यांची पळून गेली त्यांचं दुःख त्यांच्या संग आणि तू तुमचे त्यांच्या- होते मोठ्या होत्या तुमचे काय म्हणतात मीच पाठवली. प्रसंग हा सगळा उचित असतो वेळ कधी तुमच्यावर हा, ते म्हणले मला काय सांगू बाईला काय सांगणार मी अरे ह्यांना लाजा नाही राहिल्या आणि त्याच्या पलीकडे तुला बी नाही म्हणजे मी काय केलं मी पोरगी ते म्हणते पळून आम्ही गेले. पाठवली आणि तू म्हणून त्यांच्या ते म्हणले तुम्ही पण पळून गेले मी हा मी जाऊ दे मी कुठे जायचो पळून मला पण एक काम करायचं हे स्वतः टाइम जर आला ना तेव्हा कळतो हा. काय बाई आमच्या आज घरात त्यांच्या काय वेळी. चाललंय तुम्ही काय हा? भांडणं लावली तिथं तुझ्या नावरेनीच लावले हा. भांडणं बघ चल दीपांचे सोडून बघा घरचं इथं आली पण करायला बघा उद्योग बघा तुमचे हा जा तुम्ही जा हेच ऐकून घ्यायचं होतं ना आता मला काय माहिती आता ती येईन असं बोलन म्हणून मला माहिती का खोपाड फोडलं बाय चोखट ते असं बोललं आता माझी चूक आहे का? हाकून देतात ना आली काय की तुला कस काय हाकून देऊ तिला मैत्रिणी म्हणून मी बोलल्या पाहिजे का बसली काय गरज होती तुला तिथे जायची
गरज होती का म्हणजे हा. गेलते आपली विचारायला, मैत्रिणी माझी. अरे ही कामातून गेलेली इथे तुम्हाला माहिती का काय पोरगी पळून गेली अरे. म्हणून जरा नाही का अजून थोडस तेल टाकायला गेलते. मला एक सांग, ज्याला पोरगी सांभाळता येत नाही त्याच्या घरी जाऊन आपण काय करणार आहे तिथे? हा? त्यांची लायकी करते लायकी तर नाही नोकर म्हणायला आपली बरं आपण चव घालून घ्यायची. का? लायकी तर नाही म्हणायला पण थोडीशी नाही का बरं हा, म्हणजे वाटतं माझ्या ना. बघा तुला बी बरं वाटतं. हा मग बरोबर. हुशार आहेत तसे तुम्ही. नाही नाही तुम्ही हुशार एवढे काहून तापले होते माझ्यावर? अरे आपले हा? आपल्यासारख्याची कामच लय नाही त्यांच्या शायनिंग घरी दाखवत होते जायची. मोकार. मग वजन मारलं मी लोकांच्या घरी तुम्ही. आता काय नाना त्यांच्याच घराच्या कोपऱ्याला तुमचं काय चाललं? चेअरमनची गेली पोर पळून मला कळलं नाही. आणि याची तर गेली त्यांच्या दुखावरच्या खापल्या वाढायला. बरं. काय चुकलं? बरं. येडा आहे. मी मागितली होती. बोटं घालावंच लागत आहे. हा, त्याशिवाय जमत त्याशिवाय काय मोठं होत नाही ना. नाही. तुम्ही मागितले होते? ही जाऊ दे तो विषय सोडून दे. मग? मी जर आपला असतं त्यांनी किती घातली असती? हा तसं नाही बरं तेवढं का. आहे. हा? पण मी गेलो चेअरमन तिने तर गावात दौंडीत दिली ते होय संध्याकाळी. बरं, त्यांनी दोन डेअरी पासूनच कार्यक्रम चालू केला असता. असं असं झालं ना. कम्मल लावले असते ना, सगळ्या गावात मग तर दौंड. कार्यक्रमच राबेला असतं. आणि मी मागितली होती ना. हा हा, म्हणलं द्या पोरगी चांगली आहे म्हणलं. नाही म्हणलं असं. नाही म्हणलं तू काय लायकी. ते मोडम पण वाकणार नाही अजून. आता फार खूप आणि आता काय झाला म्हणते ना. बाई, मी पळून लावली म्हणते. हा सुजून. आता सुजून म्हणजे काय घेतली ठोकून. म्हणते मग आता तिथं पाळीच नाही राहिला. पण चोरी बिघडलं शाजू कोणी बोलतोय. लग्न केलं नाही. हा मग लग्न करून गेली. नाही, पोरीने ना अर्ज टाकला यांना. म्हणली आम्हाला आता यांच्यापासून धोका आहे. हा मी पण ऐकलं होतं. अहो मी पण ऐकलं होतं म्हणून हा. विचारायला गेलते. पण ते बाबा बोलून देतोय का? आता तो काय बोलून देईन तुला? होय. हं? ये वळचन. ये तिथून आणि पडकुतून अंगा असा धंदा झाला फोन करून काय सांगितलं मला लगेच नाही तर तुला लय रिटीन. हा. हा मग ती म्हणलं तसं सोपं नाही. काढली आपण, सांभाळली आपण, 22 वर्षच केली आपण आणि शेवटी चुना लावून गेली. आणि परत काय म्हणते आईचा- सोना मी म्हणजे तर तेच म्हणलं हो, तिथं त्यांना म्हणलं चुना लावून गेली तुमची हिलय पोरगी. कोसन हिचं एवढाच छाप तिथं. त्या बाईचं तुला सपोर्ट. असं त्या बायकोला काय उद्योगच नसतो. नाही नाही काय? नुसतं याची त्याच्या चौकशा करायच्या. तिला मला मजा तिच्या लागली. माघारी येऊन बोलता बोलता भांडणं लावून गेली. हा का मानदा आमाची? मग बरोबर आहे हे एका बाया संग येतात मग मी अरे काय बाया करायचं संग चुकलं? म्हणजे त्या बाया संगच गेलं अरे काय? पण हिंदू दे ना तुला पडलंच काय त्या उद्या पण मग मी वाचून? विचारलं कोण बाय होती सहज तुला विचारलं काय आपलं. करायची पण ज्ञान आहे, त्या दुसऱ्या वहिनीला नाही म्हणली त्यांच्या काही. नाही तिलाच विचारलं म्हणलं अरे कोण होती ती. म्हणली नाही. बरं उद्या हात तू घर सोडू नको लागा तू. अहो मग मी सहज विचारलं म्हणलं ती कोण होती आणि बाई? खबरी एक नंबर येऊ लागत नानांच्या कुणाचं बाई. कुठं काय झालंय. नाही, तिचा भावातला मुलगा मोठा आहे. वाटात आपला लहान आहे, तिचा मोठा आहे. हम्म. तिला- हा काय आभाळ शिवायला गेलाय. तिला लगेच लागत लिंक हिच्या पर्यंत लगेच भाकर खाऊन द्या ना त्यांना लोक. काय ते त्यानं? एखादं नाही का घरी दुखणं असतं. बाकी काही म्हणतात काही नाही. काय म्हणतात ते म्हणतोय मेच दिली काढून. भाऊ आता बोलेल काय? शाजूक बा नाही. आता काय म्हणलं नाही शाजूक बांधलाय. एखाद्या घरी कसं दुखणं असतं तसं 10 टाइम लोक त्यांना भेटायला. म्हणलं हा त्यांना. आणि सगळे माझ्या आणि काय म्हणतात? झालंय काय लोकांना मजाच बघायला लागते. आता ह्यो म्हणजे मजाच होता ना ह्यो लय टाईट होता त्याच्यामुळे गोळ झाला ह्यो त्यांनी सगळा. लायकी काढली. आणि मग? मला तुझ्या काय लायकी. पण आपण त्याच्या कोपऱ्याला काय बोलतो उलट हाताने भांडणं चला हा, आज भेट अख्खं गाव बोलत आहे. जा भेटायला जावं मला वाटतं. जा भेटून या चुना लावला विचारून या. आता तुम्हाला आम्ही दोघांना विचारलं जावं आता लागेल तुला भेटायला. लागा. आपण आईच्या ए, तुम्ही त्यांनी जर ऐकलं तिथं घोडं लावीन अजून त्याच्या घराच्या बाहेर नाही निघालो हो, आपण. चला आपलं. हो, चला, चला आपलं. येते हे काय चालपत काय झालं हा मला भेटायला मला काय रोग नाही आला. चांगला आहे. पोरगी गेली पळून. जेवणा बिवणाचं काय भाकरी आणली असते यांना कुठं काय झालंय दुःख आहे. हा. तुझ्या बायकोला माहित नव्हतं का? नाही, माझ्याकडे त्यांच्या दुःख घरी झालं म्हणे, माणसं मला भाकरी घेऊन येतात. नाही आता नाही आता तिकडे चाललंय पण बरं त्यांच्या घरी माणसं मेलेत का काय? नाही 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 तसलं नाही नाही पण पोरगी गेली म्हणल्या दुःख झालं असेल. पोरगी गेली नाही यांची आणि एवढी बांबाड तांबाडी बाय वासून तू पोरगी गेली म्हणजे काय धंदा येऊ. म्हणजे काय किती बांधून ठेवली. अरे पण त्या आईला माहित नव्हतं का काही. मला काय एवढं भय पडत आहे? तुम्हाला काय कळलं? आम्हाला लोक म्हणतात ना शेजारी पाजारी गेलते का अहो, नव्हते. आम्हाला- होतं काय गाव चांगली येऊन मागितली होती काय द्यायला हरकत काय गरज नाही गेली आमची गेली मग लागला ना चुना तुम्हालाच काय आम्हाला थोडा लागलाय तो. आम्हाला लागला अहो, गावाची तुम्ही ही गालावली गावात काय आहे का पद्धत? काहीच फरक नाही हा? पडत. आम्हाला काय नाही. होय? गाव की पार आता थोडं ते केस भानगडी जामीनदार यावं काय काही गरज नाही काय नाही करत. आम्ही आमचं आमचं आम्ही जातो. निघतो. होय ना, काय शाजूकपणाने बोलत यांच्या तोंडावर आठ्या सुद्धा नाहीत कुठं पोरगी गेली यांची. तुम्ही काय जास्त बोलू नका. तुम्हाला काय त्रास होतोय? आम्ही शेजारीत का कोण येतं आम्हाला दुःख तुमच्या पण आमची इज्जत जाते ना. अहो, आम्हाला लोक विचारतात ना. आता तुम्ही पाहून टाका काय आम्ही शेतकरी नाहीत. मी पैसे काय मला माहिती काय का? करायचं? काय करायचं? बरोबर झाल्यात. आमच्या पोरींचं जमायचं म्हणलं उद्याच्याला म्हणते वस्तीवरच्या पोरी पळून जाते हा मग हा, तुम्ही वस्तू सोडून राहा. आता तेच करावं म्हणजे तुमच्या एका घरासाठी आम्ही 4 घरं बसती सोडून राहायचे का तुम्ही सोडा ना मग. आम्ही काय बोललो का आम्हाला? तुम्ही जा. आमची लाज तुम्हाला वाटली ना. तुम्ही एक काम करा ना तुम्ही गेले तर चांगलं होईल. नाही नाही होय यांना म्हणा गाव कसाल घर न्या ना तुमचं उचलून. हा.
जमीन आहे इथं. नाना घेईल ना तुमच्यावर आम्ही करतो वाटेने ती नाना काय घेईल. गरज नाही नको काय आमच्या हातपाय कुठे तुमची गेले माहिती करा नाही. सगळी हो. बाईचं लय बोलत बाई बाईचे त्यांनी- 57 जण येऊन पुरीच्या लग्नासाठी बाई म्हणली मला असं आहे बाई लग्न करायचं का नाद नाही करायचं आता अजून काय पाय केलं पाहिजे बाईने आता काय आता केलं ना आम्ही. त्याच्या पुढे बस झालं. आमच्याकडे पैसे अख्ख्या 10 गावांमध्ये झालेलं माहिती झालंय हाय पाय. तालुक्याला माहित होत्या. आम्हाला पण मी काय काय म्हणतो चेअरमन त्याच्या संगत लग्न लावलं तर काय होईल काय हा, डोक्याला मग ताण काय? करता? आता कायला माघारी मी म्हणतो, आमचा घरचा मॅटर आम्ही बघू ना अरे पण कोणाचं समजून लग्न लावायचं, सांगा, तुला माघारी कोणतरी आणायची, पाहिजे ना. तिकडे तिला फाशी द्यायची. बरं, आता बघू, तुम्हाला काय म्हणलं होतं? येते घालायला अंगावरच येतोय त्याचा फादरा तुमच्या सगळं महागारापासून माझ्याच काड्या करतात. आम्हाला कशाला शिव्या देता देतो? काय? चपलाने आणि चपलाने. अरे ये. मागलेस तू केस झाली तेव्हा काय आलं तर तू आमच्याकडे पाया पडत आला. मग तर तेव्हा पाय पडत आलता मला जामीन वन जामीन वन आणि आता लय तुला झिनका मी नाही बसला. कामाला पडत काय का तुमच्या कोणाच्या काय कामाला नाही पडत काय काम म्हणूनच आम्ही येतो ना शेजार धर्म म्हणून आमचं आता काय मग असे उडवायला येतात का काय उडवली आता तू काय चालू आहे तुम्ही काय बोलू राहायचं अरे पण काय तुमचं कळलं तुम्हाला? काम आहे ना सांगायचं असं असं झालंय काय करावं लागेल याला तुमचा पर्याय आम्ही तुमच्या घरी तुमची येवल पाक यायचं काम आहे ना आणि तू आम्हाला लवकर माहिती पडलंय त्याच्यातून. कोणी chairman आहे, मी एक कोण? मला कळतंय मी एक सगळं सांगतो तुला, मी सांगेन स्वतः. तुम्हाला जर कळत असतं ना मग आज पळून गेली ना पळून गेली ना बरोबर आहे की नाही? मेली मी तेच ठरवलं दोन ना. मिनिटं ऐक. त्याच्यामुळे आम्हाला दुःख नाही, मग दुःख असं नाही. सविस्तर सांग ना मग आम्हाला मग तुम्ही आम्हाला का आम्ही शिवाय? तू ही उडवायची म्हणजे आम्ही काय साठी उडवायसाठी आलो माहिती आहे तुला तू पगुळ पाना गाजाबात आणा करशील आणि तिथं जाशील काय जायचं कारण त्या पोलीस स्टेशनला नाही जाऊ जाणार. नको आम्हाला जायचंच नाही. माझा ही जायची मग एक मिनिट ऐक माझा संबंध मिटला माझी पोरगी नाही ती हम्म. मी तिचा रेकॉर्ड बारखस करून टाकली विषय संपला माझ्या जीवनातून तिचा विषय क्लोज झाला आणि जायचंच नाही गेला ना तू काहीच होत नाही हिला पोळ का आलता ही म्हणली मला जायची तुला जायची ना मला गेली तू काय पाहा चुकी आहे, लहानची मोठी आता चुकी शेवट आई आहे ती. बाबा, ते काय शेवटी आई आहे. आता तू लय बोलत असला तर तुला सुद्धा आतून काय माया नाही का आम्ही उडवायला नाही आलो तोय काय एक उडवायचं गोष्ट ध्यानात दे आम्ही तुला सांगायला आलो का ते उद्योग बंद कर पोलीस स्टेशनला जाऊ नको काहीच नको आमचा संबंध नाही तुम्ही तिकडे कापून खा मी तर सरळ फोनवर नाही पण सांगितलं ना. एखादा अर्ज देऊन येऊ. अरे जी पोर लहानाची मोठी केली एक तिने अर्ज- जाण धरली एक नाही अर्ज तिची द्यावा काय लागेल. जाण धरतो नाही, नाही, हा? पोलीस स्टेशनला कायदा हातात घेणं सोपं नाही कायदा आपण हातात नाही घ्यायचा आपण एक अर्ज द्यायचा आमच्या थोडासा आमची पोरगी पळून गेली आमचा इथून पुढे रामराम तिच्या जीवनाचं तिने बघायचं काही घेणं अहो ती पोरग सुद्धा मला माहित नाही कोणा सांग हिला आम्हाला माहिती आम्हाला आहे माहिती चाल नोट घेऊ मग आधी तुम्हाला सांगतो अरे नाही आता माहित झालं ह्या इच्छी गावात गेल्या पाहिजे मला- सांगत आहे, चला. ह्या मला इच्छी काय गावात माहिती. गेल्या. हे चांगलं सांगाय गेलं की टांगाय नेत चांगलं ना हा, मग बरं जाऊ द्या चला आपल्याला काय करायचं कोण आहे तुला सांगणार दुसरं समजू कोण मी सांग? तेच सांगितलंय पोलीस स्टेशनला मिली म्हणून मी सोडून दिली अरे गेली ना कसं नाही जमत काय अरे. त्याच्या हिशोबाने डोक्यात लागला काय तू तू जरा सुदेव खेळ की जरा थोडा सांगते आता शेणा माणूस आहे का तिने आका जर उद्या चल गाव पोलीस चालितोय त्या पुरीने मला आई बापाने जीवच मारलं मग काय करीन काय टाकीन करशील? तो मारून आणि तुमच्या विहीन जाताना आपण- बरोबर आहे हा तू अर्ज बिर्ज देऊन टाक तिथं अर्ज देऊ द्यायचा अमक्या पोरासंग पोरगी पळून गेलेली आहे आमचा काही संबंध त्या पुरुषी राहिलेला नाही ती पोरग जाणं ते जाणं आपण अर्ज आपल्याकडे असला आपण शेप कायद्याच्या बाजूने पोलिसांची बरोबर काय आहे. चुकी बिचाऱ्यांची चौ पोलीस नाही स्टेशन नाही पोलिसांची काय चुकी पोलिसांची काय चुकी त्यांची ती नोकरी करतात त्यांना त्यांची त्यांनी ड्युटी तिकडून करणं उलटं गरजेचं केलं आहे का ते तुमच्या केस करणार लय वेळा त्यांचं काय त्याच्यापेक्षा आपण स्वतः होऊन एक अर्ज दिला ना तुम्ही दोघं जण शेफ्टी राहतात ह्याला काय वांग कळाना आणि मोकार डेअरिंग करतोय आणि आता ती जमीन आहे ना सगळी ते बायच नावची करून टाक हा तो नाव बी ठेवू नको ठेवू नको तिच्या नावाची केली तरी वारस तिचं. नाही तर आम्ही शेजारी नाही थांब. तर एक काम कर वारस तिच्याकडून ती हक्क सोड करून घेणार लगेच नाही नाही हक्क सोड नाही होत नाही होत होतंय, होतंय. नाही होत. होत बाबा नाही तर मग माझ्यासारख्याच नाव ती देणारच नाही मरू तू तिकडे. एक काम कर हा, मग तू तर गावात लावायला मोकळा झाला मला येते यायच्या खोटा एक काम कर हिच्या कोण असतील नातेवाईकाचं हा नाव तसं कर नाही आमच्या कारण विश्वास काय होतं जर गुतवायची ना पुरीला आता तुला अहो, रॅकेट मध्ये ना, सगळ्या ना. पळून गेली का नाही हा निघून गेली बरोबर आहे की नाही तिचा तो आज संबंध मिटला मग तिला जर रॅकेट मध्ये गुतवायची ही पळून जाण्याचं कारण काय आहे माहिती एकुलती एक पोरगी प्रॉपर्टी 10 एकर प्रॉपर्टी अडचण काही आज ना उद्या जवळ करतील आणि सगळी प्रॉपर्टी त्यांची होईल ते जमीन सगळी गुंतून टाक काहीच नाही ठेवायचं आम्हीच भिकारी तुला काय करणार हा बरोबर आहे आणि ती उद्या चालतो दावा दाखल करू शकते बापाची आणि बापान जर प्रॉपर्टी खरेदी केली ना तर लेख काय करू शकत नाही, नाही कोणीच पोरगी नाही काय करू करू शकत मग तसं कर आणि गेली ती सविस्तर गेली. कर. काय याचा विचार कर चला कुठे विचार करतो आम्ही नाही विचार केला गेली ना गेली की मी संध्याकाळी या बर्थडेचा कार्यक्रम आहे, दणकुणी या याचं काय कारण आहे ते? काय द्यायचं तेव्हा? मस्त डान्स बिन्स करू जर कोणी काय काय म्हणलं तर काय थोडं तुम्ही जाऊ डान्स आवडते गाव. मग तुम्ही डान्स करणार आम्हाला काय रोगा लागतं पण व्हायचं नाचता येतोय चालेल. का चक्कर झाली. अरे उडवली कायची माहिती का तुला कमून उडवली माहिती का? तुम्ही पगुळ केला असता आता गेली असती तिला नव्हतं जाणार भाई म्हणलं तू तुला जायचं म्हणून त्याच्यामुळे आम्ही उलट टोचलो होतो मला बाकीच काय विषय आहे कारण तेव्हा? तेवढंच आहे. बाकी काय आम्हाला काय करायचं पगुळ करून असं तुमची पोरगी व्हायला पळून नव्हतं गेली, पाहिजे. आम्हाला लय दुःख झालं, सुख हा. झालंय.
अशातला काय विषय आणि आमचीच गेली अशी तर. काय काय प्रत्येकावर टाइम असतो ह्यो. नाही असं काही नसतंय पण ते काय होतं तुमचं तो जरा पागळा स्वभाव आहे त्याच्यामुळे तुला इट वाचायची पाहिजे नाही तर काय आलं कोण टोची ते तुमची पोरगी पळून गेली लय सुख झाले का अरे त्यांना नीटच करून टाकायचं विषय नाही ठेवायचंच नाही जीवनातून विषय संपून टाकायचं काय गरज त्यांची पण ते वाईट त्याच्यामुळे झालंय. तुम्ही असं माणसाच्या लांब लांब नका राहू जवळ या चांगलं आहे. जराशी. नाही नाही चांगलं काय आहे महाराज समाजासाठी माझं तर म्हणणं आहे चांगलं. माझं तर म्हणणं आहे, ज्याची पोरगी पळून गेली ना बरं का त्यांनी घरात नाही बसायचं तिचं दावा 13 वेळ आली तर करायची पाळेल ना चालणे पुतळे करायचे 2 बरं का सरांना पेटून द्यायचं जाळून टाकायचं बरं का त्या पुतळ्याचं त्याचा दावा करायचा 13वा करायचा मस्त बागेत बरं का राम राम काय करीत. ओके खरं आहे तुमचं तीच काय केलं करायचं? पाहिजे अहो ज्याला आईबाप ना, कळत ऐकत नाहीत जात ना नाही. तसं काय त्यांची आशा धरून उपयोग काय आहे त्याचा काय गरज जे आईबापांनी लहानाचं मोठं केलंय तेच जर लग्नाला नाही म्हणल्यावर तुमच्या जिंदगीत अर्थच काय आणि ती कशासाठी आपली म्हणायची हो? महाराज बरं जाऊ द्या नका लेक्चर दे चला आपलं हसतोय का महाराज पोरगी माहिती होती हा म्हणली अशी जमलं असतं का? डोकं खाती घ्या देण्याचं मला म्हणले- हा ना. उगाच कसं होतं महाराजाला काय कमी काय महाराज शेतीवाडी तर आहे ना काम करायची गरजच नाही ना गावापासून मी नाही मागित ना. पण त्याला काम करायची गरजच नाही ना त्याच्यामुळं आहे चालू ते पोराच्या घरी लय जा बाबा काय आमच्या बापाचं आहे. चला तिथे. चला, चला. चला आपलं किती काय यांना सांगितलं कळणार पाण्याला जा त्यांची. दोन्ही ही दोन्ही एकाच ए, गुलाबजाम खा लागणार जाऊन जा मग या तुमची अशीच उडाली पाहिजे बाका 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 सगळ्या गावात बुंदी बुंदी नाही नाही ह्याच्यापेक्षा ना ती बाईचीच बाम हा काय हसत होते ते दोघ जण ते पांडा आणि ती वैशू काय मकर चव गेली बाई. तो गाडीला कांदे बांधली तू सांगितलं नाही मकरला आता अहो, तू सांगितलं नको नाही. पागून करू आता काय वरून जायचं म्हणत होती तिकडे मग आता मुलगी आहे ती किती केलं तरी मग जा तर पड जाऊ दे तुमचं एक नाही हेच असं. ऐकून घ्या राहून जाऊ दे ना आता, हो का लोकाला हसू होतंय आपण त्या पुरीचं नीट वाकडं करून काय देऊ. नाही नीट वर्ग करायला गेली ती काही होऊन तुम्हाला नसं न्यायचं तर नका मी जाते तो माझ्या घरी यायचं नाही तुला या घरात दरवाजे बंद कायमचे परत जायचं असेल तर. जाऊ दे. गेली एवढी लय झाली बस आता चला चल